सोनम वांगचुक यांच्या समर्थनात सत्यशोधकांसह उभाटा सेना, काँग्रेस, डाव्या पक्षांची धुळ्यात निदर्शने. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं दिल्लीत सोनम वांगचुक यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण दडपण्यासाठी त्यांना केंद्रातील मोदी सरकारने पोलीस बळाचा वापर करीत रुग्णालयात दाखल केलं आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध म्हणून आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवीत वांगचुक यांच्या समर्थनात सोमवार दिनांक 20 जुलै रोजी धुळ्यात सत्यशोधक विद्यार्थी संघटना, शिवसेना, उभाटा, काँग्रेस, डावे पक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करीत लक्ष वेधलं. यावेळी नीट आणि महाराष्ट्रातील TET पेपर फुटीबद्दल सरकारला जाब विचारण्यात आला. तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की सत्यशोधक विद्यार्थी संघटना जिल्हा धुळे यांच्यातर्फे हा देश हिटलरच्या कलानेच चालेल असा संकेत दिला आहे. अशा हिटलरशाहीचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे देशात आतापर्यंत सुमारे 19 लक्ष विद्यार्थी शिक्षण क्षेत्राच्या बाहेर फेकले गेलेत. शाळा संकुलांची निर्मिती झाल्यानंतर हा आकडा कोटीच्या घरात जाईल. स्वायत्त महाविद्यालये आणि खाजगी विद्यापीठांमुळे ज्याच्या हातात पैसा तोच शिक्षण घेईल अशी परिस्थिती निर्माण केली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल केलं आहे. चुकीच्या सरकारी धोरणांमुळे दरवर्षी बेरोजगारांमध्ये नवीन भर पडत आहे. स्त्रियांवरील अत्याचारात लक्षणीय वाढ झाली आहे. याच्या विरोधात कुणी बोललं तर तो देशद्रोही ठरविला जातो. अर्थात या सर्व समस्यांबाबत आवाज दडपून टाकण्यासाठी जात, धर्म, भाषा असे अस्मितेचे मुद्दे सत्ताधारी वर्गाकडून पुढे केले जातात. एकूणच जात धर्म राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यानं देशाचं सर्व क्षेत्रात वाटोळं होतं आहे असा आरोप देखील सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केला आहे. देशाच्या राजधानीत लोकशाहीवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या 18 दिवसांपासून शैक्षणिक प्रश्नांवर उपोषण करीत असताना त्यांना कावेवाच पद्धतीनं उचलण्यात आलं. हे कृत्य निषेधार्थ असून लोकशाही मूल्यांचं निर्दालन आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे देशाच्या शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उभं राहिले आहे. पेपरफुटीमुळे वर्षभर जीवापाड मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर आणि मेहनतीवर 0 मिनिटात पाणी फिरविलं जातं. मात्र याचं काहीही सोयरसूतक सत्ताधारी वर्गाला नसतं आणि यांचा नेमका या संदर्भात सोनम वांगचुक लोकशाही मार्गाने आंदोलन करून प्रश्न विचारित आहेत. त्यामुळे बेबंद सत्ताधीशांना जीवावर आली असेल. म्हणजे तुम्ही मुकाटपणे आम्हाला आणि आमच्या बेबंदशाहीला सहन करा, कुठला प्रश्न विचारू नका, नाहीतर खबरदार उचलून तुरुंगात टाकलं जाईल. या दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, सिद्धार्थ जगदेव, उभाटा शिवसेनेचे अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, तेजस गोटे, काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ, युवा सेनेचे ॲडव्होकेट पंकज गोरे, ज्येष्ठ कामगार व दलित नेते SU तायडे, प्राध्यापक बाबा हातेकर, हरिश्चंद्र लोंढे, कॉम्रेड LR राव, सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी, सुनील पाटील, महादू गवळी, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हर्ष मोरे, केतन निकम, निलिमा भांबरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, निकिता गवळे, दीक्षा वेंदे, साधना वाघ, प्रसिका जगदेव, लुंबिनी शिरसाट, राज वाघ, दिनेश बैसाने, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाने, राज पगारे, विश्वजित वाघ, हरीश वाघ, मनोज नगराळे, संदीप बोरसे, महेंद्र शिंदे, दीपक बैसाने, अतुल बैसाने, मनीष दामोदर, भूषण ब्राह्मणे, मधुकर थोरात, अमोल शिरसाट, विजय वाघ, सचिन बागुल, शरद वेंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे RSS पंतप्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे संविधानाचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. अरे नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. बढ़ेगा तो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत पड़ेगा. तो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत पड़ेगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी सिद्धांत बागुल,
सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष। आज भारतामध्ये शिक्षणाला घेऊन जो बाजारीकरण चाललेलं आहे आणि ते बाजारीकरण थांबावं, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी संपूर्ण भारतामध्ये सोनम वांगचुक यांच्यासारखे मोठे शास्त्रज्ञ, त्याच्यानंतर अभिजित दिपके यांच्यासारखे कार्यकर्ते, यांच्यासारखे विद्यार्थी लढत असताना इथलं मनवादी सरकार हे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व्यक्तींना कसं दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, कसं दाबत आहेत, त्यांच्यावर मनवादी विचारसरणीने त्यांच्यावर कसे हल्ला करत आहेत, पोलिसांच्या यंत्रणेचा बळाचा कसा गैरवापर करत आहे हे आपण सर्रास भारतामध्ये गेल्या 25 दिवसापासून बघतो आहोत। याच प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सर्व मित्र पक्ष आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापासून हा मोर्चा इथून काढणार आहोत आणि माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की ज्या सध्या भारतातली जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीचा बघता लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे आंदोलनकारी आज या ठिकाणी आंदोलन करत आहेत, मुंबई असेल, दिल्ली असेल, धुळे असेल, संपूर्ण भारत असेल, भारतामध्ये जे आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि इथला जो शासन आहे, इथला जो प्रधान म्हणून जो मंत्री आहे त्या मंत्र्याचा राजीनामा द्यावा आणि अशा मंत्र्यांची या भारताच्या कायदेमंडळात, या भारताच्या संसदेमध्ये गाडी मात्र अभ्यास नसून, गाडी मात्र लायकी नसून तरी अशा मंत्र्यांना इथं बसवलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं सोंग बघितलं जातं, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या बघितल्या जातात। अशा सोंग घेतलेल्या या मंत्र्याला राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। आज सत्यशोधक संघटनेच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहेत। आपण बघतोय दिल्लीमध्ये सोनम वांगचुक हे 20 ते 22 दिवसापासनं आपलं आंदोलन करत आहे आणि हे जे निर्दयी सरकार आहे, मोदी सरकार, हे 20-22 दिवसापासून त्यांना ते तर स्वतः गेलेच नाही, ते तर कुठं जातच नाही पंतप्रधान, पण साधा त्यांनी कोणाला एक अर्ध्या त्यांच्या मंत्र्याला पाठवलं नाही, त्यांचा कोणी प्रतिनिधी त्यांची भेट घ्यायला गेला नाही। आपण बघतोय की नीटची परीक्षा झाली आणि त्या नीटच्या परीक्षेमध्ये ती कॅन्सल झाली। 21 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये बसले होते। आता जी परीक्षा झाली त्याच्यात मागच्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्याच्यातनं 2,80,000 विद्यार्थी यांनी फॉर्मच भरला नाही आणि ते निराश झाले, यांनी पेपर दिला नाही। त्याच्यात आपले लहान बंधू भगिनी, विद्यार्थिनी 35 ते 40 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली। आज आपण बघू शकतो की 5-5 वर्ष हे मुलं अभ्यास करता, रात्रंदिवस एक करता, त्यांचे आई वडील रोजगार छोटं मोठं काम करून, उद्योगधंदा करून आपल्या मुलांना शिकवता आणि एवढ्या मेहनतीने वाट बघून जर पेपर लीक होत असतील, धनदांडगे लोक पेपर फोडत असतील आणि ह्या सरकारमध्ये किती वेळा पेपर फुटले आपण याचा अंदाज आपल्याला आहे। परीक्षा झाल्यानंतर सुद्धा काही आता आम्ही टेलिव्हिजनवर पाहिलं की 2-4 विद्यार्थ्यांचं मनोगत आम्ही ऐकलं की त्यांनी पेपर दिल्यानंतर त्यांना कोणाला 85 मार्क मिळाले, कोणाला 90 मिळाले, त्यांना 500 ते 700 मार्क मिळायला पाहिजे होती अशी त्यांची अपेक्षा होती। पण हे नंगलं सरकार आहे, यांना कोणाशी घेणं देणं नाही। म्हणून तरुणांनी उठलं पाहिजे, जागलं पाहिजे आणि तरुणांनी आता रस्त्यावर येण्याची गरज आहे आणि आपण दिल्लीला बघतोय। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।